त्यांना काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील. नाही ठीक आहे, मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे, मोठा नेता गेलाय, या राज्याचं खूप मोठं नुकसान झालंय, माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालंय, एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आपल्यातनं गेलाय. मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत. अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये. नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काय घडतंय मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतं, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटल्यास बोला, पण आता बोलू नये. मला असं वाटतं नक्की लक्ष ठेवू नये. आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत. मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे, देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे, देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते. मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे. शेवटी चौकशी काय दिसतं म्हणून मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं की आज दादा नाही आहेत. मला असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये. सत्य काय ते येईल समोर. धन्यवाद. येईल, आला की येईल, कळेल. महापौर झालेत, पुण्याचे महापौर आता होतीलच, म्हणजे तुम्ही नामनिश्चित केलेलं आहे. काय काय तुम्ही पण राहिलेला महापौर, काय नाही, शेवटी गेले जवळ 3-4 वर्ष या शहराला